97 पासून कार्यरत भल्या भल्या युनियन होत्या, परंतु त्या पैसे न घेता काम करत होते, अगदी ठामपणे. त्यामुळे शेवटपर्यंत टिकले. आपण फक्त 60 रुपये घेतो. आता आयुक्त मॅडमनी तुम्हाला जे बोलवलं त्याचं कारण विशेष आहे की काही लोक पैसे घेतात हे त्यांना माहीत पडलं, म्हणून प्रत्यक्ष तुम्हाला विचार. खरं म्हणजे तुमच्याकडनं कोणी पैसे घेतलेले असतील, म्हणजे तुमच्याकडनं तर घेतलेले नसतील, मला नाही वाटत. नाही तर तुम्ही इथे आलेच नसते. जे आले नाही त्यांच्याकडनं पैसे नक्कीच घेतलेले असतील, म्हणून ते तिकडे गेले. तर ते पैसे जे कोण घेतात त्यांना त्यांची नावं तुम्हाला बोलवल्यानंतर तुम्ही सांगितली पाहिजे. अगदी ठामपणे सांगा, घाबरायचं नाही. आणि पैसे देऊ नका. पैसे न देता तुमची कामं आणि केलेले आणि 60 रुपये फक्त वर्गणी भरायची. आणि तुम्ही कुठे हा भेटला त्यांना सांग, तो भेटला त्यांना सांग, असं नाही. तुम्ही त्यांना सांगायचं, भले हिरा असो कोणी असो, की बाबा अमुक दिवशी मी तिकडे येणार आहे, तू ऑफिसमध्ये थांब, ऑफिसमध्ये या, जे पदाधिकारी असतील त्यांच्याशी बोला. कारण बाहेरच्या बाहेर करणं हे चुकीच नाही. आणि ज्या अडचणी आलेल्या आहेत आतापर्यंत त्या शासनामुळे आलेल्या आहे. मध्ये शासनाने GR बंदी केला, विशिष्ट जातीला फक्त मिळणार. हे शासनाचं काम आहे की जातीमध्ये लावून द्यायचं. परंतु आपण त्याच्यासाठी लढलोय. कुठलीही गोष्ट ही प्रशासनाकडनं करून घ्यायची असते. प्रशासन हे सरकारला कळवत असतं आणि सरकार त्याप्रमाणे निर्णय घेणं भाग. म्हणून आपण प्रशासनालाच नेहमी आलो. आता मध्ये बघितलं तुम्ही, सगळे एक झाले, सगळे चोर भाई भाई सगळे मिळून आपण खाऊ एकत्र झाले. आणि बंद काय, काळ्या भेटी काय, ते आपण मोडून काढलं. आपली ताकद नाही, आपण मोडून काढलं. त्याच्यामुळे यांना थारा देऊ नका. यांना थारा दिलं तर तुमचं नुकसान होईल. माझं नुकसान काही होणार नाही. आणि आपल्या युनियनला कोणीही धक्का लावू शकत नाही. एवढं तिथून गाठ मांडणार. एकीने राहा, एकीने आपल्या युनियनच्या बरोबर सोबत राहा. फक्त 60 रुपये द्या, 60 रुपये द्या. बोनसला तुम्हाला वाटलं तर डोनेशन द्या किंवा नका देऊ, त्याचा काय प्रश्न येणार नाही. एवढंच करा. बाकीचे पुढचे तुमचे जे काय प्रश्न असतील किंवा पेंडिंग प्रश्न असतील ते आपण सगळे सोडू. जय हिंद, जय